एवढी गर्दी राहते का भरपूर. आणि पैदलवाल्याने फटफटीवाला भडकन पाडून देते. 2 वेळा मध्ये पाडलं फटफटीवाल्यानं. पण मी मला हो आणि मला ना लागलं त्याच्या उऱ्यावर फटफटी पडली. आणि तो म्हणते कुठं चालला. म्हणलं बंबईला चालला. आणि तू कुठं चालला. हा आम्हाला अवघड परिस्थिती आहे म्हणजे. हो मी सांगतो ना खोटी गोष्ट नाही. तुमची वय काय आहे काका? वय काय आहे तुमची वाली? मी 77 वर गेलो. आता 78 वर. इथलेच फॅक्टरीचे? अरे जळलो. जन्म इथला आहे. लहानसा रोड होता एवढा मोठा केला कुणा कामाचा केला. नागपूर कळमेश्वर मार्गावरील फेटरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने हाय मास्ट लाईट बसवण्यात आले. यामुळे रात्रीचा अंधार संपला असून गावकऱ्यांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे. यापूर्वी चौकात अंधारामुळे प्रवास करणाऱ्या नागरिक आणि महिलांना अडचणी येत होत्या. आता संपूर्ण चौक उजळून निघालाय. सुरक्षिततेचा स्तर वाढलाय. स्थानिक नागरिक म्हणालेत रात्री दिवसासारखं झालंय. शासनाचे आभार त्यांनी मानलेत. या विकास कामामुळे ग्रामीण जीवनमान उंचावत असून गावकऱ्यांनी शासनाच्या पुढाकाराचं कौतुक केलंय. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्यामजी देशकर यांनी. पाहूया. नमस्कार, मी श्याम देशकर. आपण बघत आहात ग्रामवाणी समाचार. सध्या आम्ही नागपूर ते काटोल या मार्गावरती फेटरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आहे. आपण बघू शकता या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहन चालतात. वाहन मोठ्या प्रमाणात चालतात आणि या ठिकाणी सकाळचा वेळ असो किंवा दुपारच्या वेळ असो विद्यार्थी रोड ओलांडून म्हणजे जात असतात. नागरिकांना म्हणजे दररोज या ठिकाणी प्रवास करावा लागते. गावकऱ्यांना प्रचंड म्हणजे ट्रॅफिकचा म्हणजे त्रास सहन करावा लागते. आणि या संदर्भात या ठिकाणी म्हणजे ब्रेकर लावण्याची मागणी सुद्धा समोर येत आहे. इथले जे माजी सरपंच आहे हे आपल्यासोबत प्रेमभाऊ या ठिकाणी. आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया. काय नेमकी मागणी आहे आपण बोलूया. या इकडे समजा साहेब, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण बघता वेगाने वाहन चालतात. बरोबर. विद्यार्थी जेवढे आहे का तेवढे विद्यार्थी इकडून ओलांडून इकडे जातात. गावकरी आहे, काही ज्येष्ठ लोक पण इथून जाणं येणं करतात. तर या ठिकाणी ब्रेकर लागला पाहिजे याकरता काय? हा, इथे कसं आहे या फेटरी गावामध्ये दळणवळण इतकं जास्त झालेलं आहे की येण्या जाण्याला रोड क्रॉस करायला जवळपास इथून तिघाटं जर जायचं म्हटलं तर जवळपास 10 ते 15 मिनिटं लागते. कारण इतकं वाहतूक जास्तीत जास्त इथे झालेलं आहे. आणि इथे कॉलेजेस, शाळा, सावित्रीबाई फुले विद्यालय, फेटरी, इथं सर्व कॉलेजेस, शाळा असल्यामुळे इतकी तुफान गर्दी होते. म्हणून इथे ऍक्सिडेंट थांबवण्याकरिता आपल्याला इथं स्पीड ब्रेकर द्यायलाच पाहिजे अशी आपली मागणी आहे सरकारला. ज्या प्रमाणात तुम्ही सांगितले की शाळा, कॉलेज आणि वाहतुकी खूप वाढल्या, म्हणजे फेटरीची कुठेतरी प्रगती पण दिसून राहिली आहे. हो, प्रगती जास्तीत जास्त रोड मध्ये प्रगती आहे. पूर्वी बनलेला आहे आमच्या इकडे. आणि आता इथं हायमास्ट गडकरीजी, माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आणि समीरजी मेघे यांच्या अथक परिश्रमाने इथे हायमास्ट लाईट, रोड खूप काही असं बनलेलं आहे. प्रगती खूप काही झालेली आहे. आधी 20 वर्षाआधी जर फेटरी बघितली असती तर तुम्हाला असे मोजके घरं दिसत होते. आज इतकं रश असं नागपूर सारखं वाटत आहे. आणि खूप गर्दी झाली आहे. कॉलेजमुळे खूप अशी गर्दी झाली आहे. स्पीड ब्रेकर लावण्याकरिता आपण कुठे प्रशासनाला निवेदन देणार आहात काय? हो, स्पीड ब्रेकर लावण्याकरिता आम्ही NH वाल्यांना बी निवेदन देणार आहोत. आम्ही मेघे साहेबांना बी पत्रक देणार आहोत की आम्हाला इथे जास्तीत जास्त स्पीड ब्रेकर पाहिजे अशी आमची मागणी राहील. आपण थोडं गावकऱ्यांसोबत जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासोबत आपण बोलू. काकाजी नमस्कार. हे तुम्ही इथले फेटरीचेच काय? हे आता आधी गाड्या नाही चालल्या एवढ्या, आता खूप गाड्या चालते. स्पीडनं त्रास होते का इकडून तिकडून रस्ता ओलांडण्यासाठी? पैदल जायला अर्धा तास थांबावं लागते. इतका रोड होतोय. इथे ऍक्सिडेंट पण झालेले आहे का या रोडाने? या रोडाने ऍक्सिडेंट पण झाले आहे का कधी? हो, फटफटीवाल्याचे होत राहते. फटफटीवाल्याचे होत राहते. काय सांगा, स्पीड ब्रेकर लागले पाहिजे? बिलकुल. जाण्या येण्यास जो म्हातारा लोकांना त्रास होतो, लहान पोरांना, शाळेच्या मुलांना जो त्रास होतो आहे त्याच्यासाठी रोडला स्पीड ब्रेकर लावणे बहुत जरुरी आहे. आता इथे तुमची दुकान आहे, तुम्ही डोळ्याने बघता? हो, बिलकुल. आम्ही 24 तास रोडवरच असतो दुकानदारी असल्यामुळे. आणि ऍक्सिडेंटचे खूप प्रमाण वाढल्याने या चौकात तर जास्तच आहे. त्यामुळे ह्या चौक ओलांडून इकडे तिकडे जर जायचं असेल
तर इथं स्पीड ब्रेकरची खूप अत्यंत आवश्यकता नाही, तर तिकडे जाण्याकरता 15-20 मिनिट थांबावं लागते. ही आज परिस्थिती झालेली आहे. तर नक्कीच आम्ही गावकऱ्यांसोबत देखील संवाद साधला, इथले जे माजी सरपंच आहेत त्यांच्यासोबत देखील संवाद साधला आणि या ठिकाणी बोला बोला तुम्ही सांगा. बोला या जवळ या तुम्हाला. आपला गोडाऊन पासून उडान पुलापर्यंत एवढी गर्दी राहते का भरपूर. आणि पैदलवाल्याने फटफटीवाला भडकन पाडून देते. 2 वेळा मध्ये पाडलं फटफटीवाल्यानं, पण मी मले हो आणि मले ना लागलं, त्याच्या उऱ्यावर फटफटी पडली. आणि तो म्हणते कुठं चालला, म्हणलं मुंबईला चालला. आणि तू कुठं चालला? हा आम्हाला अवघड परिस्थिती आहे म्हणजे. हो मी सांगतो ना, खोटी गोष्ट नाही. तुमची वय काय आहे काका? वय काय आहे तुमची वाली? मी 77 वर गेलो, आता 78 वर. इथलेच फॅक्टरीचे अरे जल्लो जन्म इथला आहे. लहानसा रोड होता, एवढा मोठा केला, कुण्या कामाचा केला. म्हणजे ब्रेकर लागले पाहिजे वेगाने गाड्या लागले पाहिजे, कम से कम 25 ब्रेकर लागले पाहिजे. हो इथल्या नागरिकांनी आवश्यक होतं डिवायडर मधामध्ये डिवायडर खूप आवश्यक होतो. आणि की काका इथे रोड मोठा केला तर आजूबाजूला अतिक्रमण नाही, पण हा जो रोड आहे याच्यात छोटस जर 1-1.5 फुटाचं जर डिवायडर टाकलं असतं तर वन साइडच क्रॉस करताना वन साइडच पाहायला जाते. पुन्हा डिवायडर जवळ गेलो म्हणजे वन साइड. आता कसं दोन्ही साइड पाहून ओलांडावं लागतं. इथे दुकानदारांना अतिक्रमणाचा सामना करावा लागला तर जर मोठा रोड अजून केला तर मोठा नाही म्हणा, पुन्हा मग गावकरी मग शासनाच्या विरोधात बोला, कुठेतरी ऍडजस्टमेंट ह्याच रोडामध्ये करता यावं अशी मागणी आहे. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण मोठ्या नागपूर ते काटोल हा मार्ग आहे. कडमेश्वर ते नागपूरचा मधला मध्ये भाग आहे. फेटरी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्रासपणे एकदम वेगाने वाहन या ठिकाणी चालत असतात आणि ही मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. आणि याकरिता हायवेला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला सुद्धा म्हणजे निवेदन देणार आहे. इथे गावकरी म्हणावं किंवा माजी सरपंच जे समाजसेवक असते ते लोक सुद्धा म्हणजे या ठिकाणी निवेदन देणार आहे की स्पीड ब्रेकर लवकरात लवकर लावण्यात यावं. ग्राम आणि समाचार करिता मी श्याम देशकर, नागपूर, फेटरी.